विनीत पाटील आपण यायचंय मुख्य मंचाच्या दिशेने. खूप खूप धन्यवाद. प्रजी मोरे सर यांचा आवाज आपण ऐकलात. दर्शनीय सुरुवात ज्या आजच्या दिवसाची तुम्हाला पाहायला मिळते आणि हा सामना क्रमांक 5वा जिथे आई जीवदानी एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस हे दोन्ही संघाचे आमने सामने आहेत. टॉस जिंकला कृतिका एंटरप्राइजेस या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिलं षटक जे हाताळण्याकरिता हरी या गोलंदाजाला आपण पाहता आणि दोन सलामीवीर फलंदाज जे मैदानाच्या दिशेने ऑप्शनच्या बाहेर शपलून खेळण्याची मानसिकता जी इथून दर्शवली गेली फॉलो केलं जरूर आणि पॅट लाईनला अगदी चेंडू आदळला गेलाय. आई जीवदानी एंटरप्राइजेस संघाचा 12th मान चला आपण पाठवून द्या लवकरात लवकर. दिलीप याला आपण पाहताय स्ट्राईक एंडला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला रोहित आणि चांगल्या पद्धतीचं ही सुरुवात हरी वैतीकडनं. लेन थोडीशी आतमध्ये वळाली यस्ट्यांच्या बरोबर मधोमध सापडले गेले. अतिशय चांगली गोलंदाजी मॅन इन फॉर्म हरी वैतीने मिळवलाय. पहिली विकेट पहिला धक्का गॉन. चेंडू भाग कशा पद्धतीने फिरवलं. या चेंडूला हलकासा टप्पा गुडलेन स्पॉट वरण आणि तदनंतर आतमध्ये वळाला. लेट स्विंग अतिशय सुरेख पद्धतीची अॅक्युरेसी ही हरी वैते याची ताकद राहिलंय आणि म्हणून मी अगोदर उल्लेख केला की मॅन इन फॉर्म आणि ज्या पद्धतीचे आतापर्यंत गोलंदाजी केले हरीने अतिशय सुरेख. विनीत पाटीलचा परफॉर्मन्स तो देखील अतिशय छान पद्धतीने जिथून सोडलं होतं मागील सीझन मध्ये तिथूनच अगदी चांगल्या पद्धतीने वर्क पाहायला मिळालं विथ द बॉल अँड विथ द बॅट. या आपण मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅच ते देऊन सन्मानित केलं जाईल. मी एबी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने जे मॅन ऑफ द मॅच मोमेंटो आहे ते आपण देऊन सन्मानित करावयाचा आहे. पहिला धक्का बसलाय. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने. आकाश आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आकाश तांडेल डोलिवचा हा खेळाडू जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. ही लेन पहा कटरचा उपयोग केला जातोय. चांगल्या पद्धतीची लेन. विनीतचा चांगला खेळ जो मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जो विनीत करणं अपेक्षित होता आणि अपेक्षा पूर्ण हा खेळ जो प्रामुख्याने पाहायला मिळाला. खुश आहेत महेशजी पाटील आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्मिता असे जीतच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळतंय. अभिनंदन. पहिला धक्का जरूर बसलाय. 3 चेंडू जे आतापर्यंत हाताळले गेलेत आणि चांगल्या लेंथवर आणि चांगल्या लाईनवर. पहिला चेंडू डॉट तदनंतर विकेट मिळाली. तदनंतर तिसरा चेंडू डॉटच्या रूपाने जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. पार्टनरशिप ही सुरुवातीला तुम्हाला थोडीशी बिल्ड ही करावीच लागणार आहे आणि म्हणूनच थोडंसं कुठेतरी धैर्य दाखवावं लागेल खेळपट्टीवर. आल्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळता येतील असं नाहीये म्हणून खेळपट्टीला थोडंसं समजणं कशा पद्धतीने खेळतंय आणि तदनंतर स्ट्रोक एक्झिक्युशन करणं हे तितकंच महत्वाचं आहे. परंतु जे प्रश्न विचारले गेलेत ना हरीकडनं ते आतापर्यंत कुठेतरी शोधतायत फलंदाज. त्या प्रश्नावर कुठल्याही पद्धतीचं उत्तर सापडत नाही. ही लेन देखील पहा. अगोदर गुडलेन स्पॉट यावेळेस बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला. खोलवर लेन आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे बीट झाले. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त होत असताना आणि टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस थोडीशी खामोशीभरी सुरुवात आहे. आपल्या डाव्या साईडला अगदी आपण पाहताय टीम आई जीवदानी या संघ समोरच्या दिशेने जरूर खेळायचं होतं परंतु तितकंसं टायमिंग जोडू शकलं नाही. एक सिंगल धाव जरूर येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या अगदी 1 या अंकांवर. रोहित करिता कॅश प्राइज लागलं जात आहे. जितेंद्रजी राऊत प्रत्येक षटकाराकडनं बाबल्या राऊत याचकडनं 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि विशेष करून रोहित करिता हे कॅश प्राइज. 1 रन ऑन अ कार्ड. एक धक्का बसलाय. 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. परिपूर्ण टिचून मारे गेलेत हरी वैतीने. सॉफ्टने केला. हलक्याशा हाताने सन्मान दिला जातोय. अच्छे गेंदो का सन्मान हा तितकाच महत्वाचा आहे. पुश करो
खुश रहो. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. षटकाची देखील होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय आणि थोडीशी शांतता आहे पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये, कारण की आई जीवदानी एंटरप्राइजेस संघ 2 या अंकांवर 1 गडी बाद जो इथून पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक हे तितकंच महत्वाचं असेल. कुठेतरी या मॅच मध्ये थोडंसं हलकंसं डॉमिनेशन हे तुम्हाला दाखवावंच लागेल, कारण की मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की 60+ धावसंख्या इझिली चेस जरूर झाली नाही, परंतु ती चेस झाली, कारण की त्या पद्धतीने अगदी तो खेळ पाहायला मिळाला. सिच्युएशनने ज्या पद्धतीने डिमांड केली होती सप्लाय हे तुम्हाला करावं लागणार आहे. पहिलं जे पॉवर प्लेचं षटक परिपूर्ण मी तर म्हणेन की कशमकशच होती फलंदाजाकरिता. जे कुठेतरी कोडं होतं ते कोडं सोडवण्यामध्ये यशस्वी राहिले परिपूर्ण. आणि लेंथ पहा, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या लेंथवर वेगवेगळ्या टप्प्यांवर हाताळलाय आणि हीच हरीची खासियत राहिली. पहिल्या षटकाकडे जवळ डॉट बॉल होते 4 आणि ज्यामध्ये एक सिंगल धाव 2 अंकांवर धावगती आहे. दुसरं षटक जे हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर रोहित या गोलंदाजाला आपण पाहताय. सुरुवात जी प्रामुख्याने तुम्हाला चांगली करून द्यायची होती, परंतु खामोशीभरी सुरुवात आहे. परंतु प्रयत्न हे तुम्हाला जर यशस्वी करायचे असतील तर इथून कुठेतरी थोडंसं अगदी स्ट्राईक रेट ते वाढवावं लागेल. 2 अंकांवर धावगती जरूर आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक यानंतर आजच्या रजनीतील शेवटची अंतिम मॅच जिथे टीम जांताराजा खार्डी आणि श्रीराम कसराळी हे दोन्ही संघ आमने सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आज स्वराज ते देखील खुश असतील आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर. तदनंतर महेश पाटील स्वतः ज्याच प्लेइंग 11चा हिस्सा आणि त्यांचा देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद, जो डायरेक्टली हिट तितकाच महत्वाचा. तर वाईटचा इशारा आलाय आणि 1 फॉर द ओव्हर. पहिला बाउन्स यावेळेस पंचांनी घोषित केलाय. पहा ही लेंथ पहा, रोहित मेहर ह्याचा हा चेंडू आकुटप्याची लेंथ होती. तदनंतर कोणती टोस देखील आले फलंदाज आणि तदनंतर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा समन्वय होऊ शकला नाही. वाईटचा इशारा जरूर आलाय आणि 1 फॉर द ओव्हर. 3 या अंकांवर धावगती. ऑन साईडला खेळला जाईल. घरंगळत चेंडू अगदी निघून जातोय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षण पुढे गेलं. केतनला आपण पाहताय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 या अंकांवर. भावेशान आपण पाहताय लॉंगऑफ मध्ये सुसज्जित आहेत. तदनंतर किसन पाटील स्वतः संघ मालक. लॉंगॉन मध्ये आपण पाहताय एक क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या बरोबर मध्यात ठेवला गेला. केतनला आपण पाहताय. सुरुवात चांगली झाली. सरबाटचा उपयोग जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉन मध्ये भावेश चेंडूपर्यंत पोहोचतील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव. बॅकअप थोडंसं उशिराने आलं, परंतु ही धाव घेणं गरजेची गोष्ट होती का, हा एक महत्वाचा प्रश्नचिन्ह. जोपर्यंत या प्रश्नचिन्हांवर उत्तर सापडलं, मागे वळून पाहिलं आकाशने फार उशीर झाला होता. धावचीच्या स्वरूपाने आकाश तांडेलचा खेळ झालाय समाप्त. गॉन. होत असताना फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. धावचीच्या रूपाने बाद होणं म्हणजे सर्वाधिक दुर्दैवी आहे आणि धावचीत जर तुम्ही बाद होताय तर त्यापेक्षा दुर्दैवी नाहीये. सिंगल धाव जी यावेळेस पाहायला मिळतंय. उत्कर्ष पाटील आमचे अगदी साथी समालोचक मित्र ते देखील पालघर येथे माकुनसार येथे अगदी जॉईंट आहेत आणि ते देखील चांगल्या पद्धतीचं वर्क. तदनंतर कपिलजी पाटील त्यांचं देखील धन्यवाद. ते देखील या मॅचला पाहत आहेत आणि त्यांचं देखील धन्यवाद. त्यानंतर अनुराग आपलं देखील खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाची कामकाज ही या टेनिस क्रिकेटच्या पटलावर, म्हणून आम्ही म्हटलोय ना की या टेनिस क्रिकेटचे आम्ही ऋणी आहोत, कारण की प्रत्येकाच्या पोटाची भाकर जी विशेष करून त्यांनी निर्माण करून दिलंय. खूप खूप धन्यवाद उत्कर्ष पाटील, कपिल पाटील, तुमचं देखील धन्यवाद. 7 अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. आतापर्यंत जवळ आपण पाहता या षटकाकडे चांगली गोलंदाजी रोहितने आतापर्यंत करून दाखवले. जे कौशल्य आहे ना ते परिपूर्ण पणास लावलंय आणि योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर जे हाताळले गेले. ऑन द डोस खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. आता पंच वळतायत. पंचांचा एक हात झालाय समांतर, कारण की या अगोदर एक बाउन्स जो होता ना तो हाताळला गेला होता
आणि जास्तीत जास्त अधिकच उंच अगदी बाउन्स जो हाताळला गेलाय, नोचा इशारा आलाय पंचांकडनं. पहा, जवळ-जवळ ऑन दी टोज देखील आले फलंदाज. मी तर म्हणेन की 2 फलंदाज लागले असते हा स्ट्रोक खेळण्याकरिता. इतका अधिकच उंच केला होता. नोचा इशारा, आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. व्हीजीपीएलचा पिक्चर हा सुपर हिट आहे या रजनीमध्ये. आणि खऱ्या अर्थाने आता इथून फ्रीडचा इशारा जो मैदानाच्या दिशेने ऑन असेल. फ्रीडचा चेंडू मोठा फटका जरूर खेळला गेलाय. स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. आणि झेल जर कन्वर्ट झालाय, परंतु खामियाचा भुगतावा लागणार नाही. पहा, या अगोदर अशाच पद्धतीची चुकी झाली होती. न पाहता आणि न बघता धावले होते दोन्ही फलंदाज. आणि जिथे खामियाचा आकाश तांडेलला मात्र परतावं लागलं होतं, यावेळेस नाही. रोहितने मात्र थोडंसं नमतं घेतलं. यू वेट म्हणून म्हटलं गेलं. एक सिंगल धाबेवरच समाधाने राहावं गेल्या. सिंगलच्या सहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 अंकांवर. सागर सापण्यात आमच्या समवेत जे अगदी कलाकार देखील आहेत आणि कला क्षेत्रामध्ये वर्क देखील करतात आणि त्यांचं देखील तितकंच कौतुक. त्यांच्या माध्यमानं देखील या स्पर्धेकरिता 1,000 रुपयांचं आर्थिक साह्य लाभलं आणि त्यांचं देखील धन्यवाद. 9 अंकांवर धावफलक. मोठा प्रहार निश्चित स्वरूपाने करायचा आहे. तितकंच टायमिंग जे बसत नाहीये. रोहित थोडासा स्ट्रगल जरूर करतोय. सिंगल धावेवर आज समाधानी राहावं लागेल. याच मैदानावर रनरअप राहिले होते टीम आदर्श फणसपाडा हा संघ. मकरध्वज चषकामध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता या संघाचा. सौरभ पाटील असतील, विकी पाटील असतील, रोहित असतील, तदनंतर अमीर पाटील असतील आणि तदनंतर निखिल असतील. सागर देखील त्या संघामध्ये अगदी होते. शेवटचा अंतिम चेंडू खेचून मारायचं होतं. बीट होत असताना भाविक सरळ जोडीस त्यांच्या मागे परिपूर्ण पिंड असतं. कारण की त्यांच्याकडे तितकं स्वातंत्र्य आहे. 2 क्षेत्ररक्षक पहिल्या पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर आहेत, तर 3 क्षेत्ररक्षक दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये. परंतु त्याचा फायदा आतापर्यंत तरी घेतला नाहीये. त्यामागचं कारण आहे गोलंदाजी टिचून झालंय. धारदार गोलंदाजीमध्ये प्रत्युत्तर हे द्यावं लागेल. काय कमबॅक असेल का? आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाचा घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. तिसऱ्या षटकाच्या दिशेने वळणार आहोत. सॉन्ग असावं. मध्यरात्र जवळ-जवळ उलटून गेलंय. आता कुठेतरी ऊर्जा ही फार महत्वाची आहे. जर संघाला थोडंसं पुढे वाटचाल करायचं असेल ना, तर स्वतःच्या मनगटात असणारं सामर्थ्य हे आता दोन्ही फलंदाजांना करून दाखवावं लागेल. जितेंद्र राऊत अर्थातच बाबल्या यांच्याकडनं ₹100 आहेत आणि खऱ्या अर्थाने आता मात्र त्या मोठ्या फटक्यांची गरज देखील आहे. परंतु रोहितने आतापर्यंत ते धैर्य ठेवलंय, थोडंसं पेशन्स ठेवलंय मैदानावर आणि कुठेतरी खेळपट्टी आता थोडीशी रीड देखील केले. हरीला कंटिन्यू केलंय. हरीची गोलंदाजी म्हणजे मी तर म्हणेन कुठेतरी कोडच आहे. आणि कोडं आतापर्यंत सोडण्यामध्ये अयशस्वी झालेत फलंदाज आणि जाणतायत रोहित कुठेतरी या षटकाचं देखील महत्व. म्हणून कुठेतरी हा चांगला टर्न आहे. विशेष खूप कर्णधाराचं देखील कौतुक करेन की इथून गोलंदाजी मार्कवर स्विचेटचा फटका जरूर खेळलाय आणि कुठेतरी पॉइंटच्या क्षेत्रातनं चेंडू घरंगळत निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. आतापर्यंत थोडस बंदिस्त जरूर केलं होतं. सीधे उंगली से घी ना निकले, उंगली करनी पडती है तेडी. स्विचिटचा फटका चौकार. जुळू शकलं नाही, परंतु गली रिझन मधनं अगदी आपण म्हणू शकाल की इंटू द गॅप मध्ये खेळला आणि गॅप मध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. थोडीशी राहत मिळेल या चौकाराने रोहितला देखील. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये पकडले जातील. आतापर्यंत कुठेतरी थोडस मॅच्युरिटीने खेळ जरूर होत होता, परंतु कॉन्सन्ट्रेट झालेला पण किसन पाटीलचं हे स्मिता असे सर्व काही दर्शवून जातोय. गुड गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीचा झेल. विकेटचं पतन. रोहितचा खेळ समाप्त. इन द मॅचेस फार महत्वाची भूमिका श्रेयश आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतोय.
14 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि 3 धक्के जे जवळ-जवळ बसले गेलेत. म्हणजे स्थिती जी नाजूक होती ना, ती आता गंभीर झाली. कारण की महत्त्वाचे तिन्ही बॅटर जे बाद होऊन परतीच्या प्रवासाला लागलेत. श्रेयस शेख नौतरुण भारतात सितारा जो फणसपडा गावाकडनं बिलॉंग करतो त्या श्रेयसला आपण पाहताय 14 या अंकांवर धावफलक आहे. 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेले. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि हरीची गोलंदाजी अतिशय सुरेख. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळायचं होतं जरूर. हा पंचांकडे लाऊड अपील आहे. 4 ते 5 खेळाडू हे लाऊड अपील करत असताना परंतु पंच आपल्या मताशी ठाम आहेत. विनवणी केली जात आहे पंचांकडे. अगदी दात पाहू शकाल आणि कुठेतरी 5 क्षेत्ररक्षक आले. चेक करण्याचा प्रयत्न करतात परंतु कुठलाही एज करिता रिव्ह्यू नाहीये. या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून पाहण्या योग्य आहेत. कधी-कधी आपण जो विचार करतोय ना, त्या विचारामध्ये सर्व काही गोष्टी थोड्याशा मागे जरूर सरत असतात. वाटतात कधी-कधी गोष्टी सोप्या, की या आपल्या परीने जाव्या लागतात. परंतु पंच देखील आहेत. 14 या अंकांवर धावफलक. विनवणी फार मोठ्या प्रमाणात झाली आणि तेच इथून पाहायला मिळतंय. आऊट द्या, आऊट द्या या सर्व काही गोष्टी ज्या प्रामुख्याने पहा एका खेळाडूने अपील केली त्यामध्ये 5 जॉइंट झाले आणि तदनंतर पंच मात्र न डगमगता आपल्या निर्णयावर ठाम आहे. 14 या अंकांवर धाव घेते. 22 स्मित असे करतात जरूर कारण की अपीलमध्ये तितकी ताकद होती की नाही या सर्व काही गोष्टी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 14 धावा स्कोर कडवर आहेत. फुलर यांची डिलिव्हरी समोरच्या दिशेने परावर्तित केली जाते. किसन पाटील चेंडूला फील्ड करतील. दुसरी धाव घेण्याचा मानस आणि इथून दर्शवला गेलाय. लेट झाले थोडेसे किसन पाटील आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. आता एक एंडने भाविकचा जो रोल आहे ना तो फार महत्वाचा असणार आहे. कारण की भाविककडे तो खेळ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो गेम बदलू शकतो. परंतु ज्या पद्धतीची सुरुवात झाली ही थोडीशी डाळमळीत जरूर आहे. ड्राईव्ह करायचं होतं. व्हाईटचा इशारा आलाय पंचांचे दोन्ही समांतर विजय भोईर आपण पाहत आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव येईल आणि एकेरीच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स होणे काढ 17 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. परिपूर्ण बांधून ठेवलंय. जो कॉन्फिडन्स लेवल मिळाला ना पहिल्या मॅच मध्ये टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाला त्या कॉन्फिडन्स लेवलनेच आतापर्यंत हा खेळ होतोय. सुरुवात चांगली झाली आजच्या रजनी गणिक. स्ट्रोक तितकासा कन्व्हिन्सिंगली नाही. जास्तीत जास्त चेंडू हवेमध्ये एक सिंगल धाव अधोरेखित होईल आणि सिंगलवरच समाधानी राहावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने धावगती जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. षटकाची देखील समाप्ती होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 18 या अंकांवर. परिपूर्ण धावसंख्या तितकीशी कन्व्हिन्सिंगली नाहीये. पहिला इनिंगचा पहिला फेज जो विशेष करून आपण पाहताय थोडासा अवघड जरूर गेलाय. त्यामागचं कारण आहे जी बॅटिंग आपण पाहू शकला ती थोडीशी कमकुवत जरूर जाणवली आणि या बॅटिंगच्या माध्यमानं कुठेतरी मोठमोठी नावं जरूर होती. दिलीप मेहर जो डकवर बाद झाला फार मोठी अपेक्षा होती. त्यानंतर रोहित चौधरीकडनं अपेक्षा जी जास्तीत जास्त होती. थोडंसं धैर्य दाखवलं होतं. 8 चेंडू त्याने फेस केली परंतु 9 धाव्यांवर तो देखील बाद झाला आणि आकाश तांडेल एक चांगला खेळाडू होता. तो धावचीच्या रूपाने बाद झाला आणि परिपूर्ण या मॅचमध्ये थोडीशी पकड ही अधिकच मजबूत आहे या पहिल्या इनिंगमध्ये टीम कृतिका एंटरप्राइजेस या संघाची. परंतु स्थिती बदलायला क्रिकेटमध्ये वेळ लागणार नाहीये. स्थिती बदलायची असेल प्रयत्न वाढवावे लागतील. आपण नेहमीच म्हणतो ना प्रयत्न वाळूचे कन रगडिता तेलही गळे. मार्कवर लिफ्ट केलं जातं. या चेंडूला पंच हळूहळू वळतायत. चेक केलं जाईल आता व्हाईट लाईन. चला पंच येतील चेक केलं जातील. सर्व काही गोष्टी पेशन्स फार महत्वाचे आहेत क्रिकेटमध्ये. म्हणूनच तुम्हाला थोडंसं धैर्य हे दाखवावं लागतं. महेंद्र करेल जॉईंट होतील. तिसरे पंच इट्स अ व्हाईट बॉल.
लेट स्विंग होता, परंतु अगदी वाईड लाईनच्या तदनंतर तो लेट स्विंग जो विशेष करून पाहायला मिळाला. सो इथून वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जी जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर जादूर केल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज शपलून जरूर खेळायचा आहे, त्या दिशेने धाव घेण्याकरिता पूर झालेत. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. आता जर ही जी धावसंख्या आहे ना, जी चांगल्या स्थितीमध्ये नाहीची असेल, तर मी म्हटलं ज्या पद्धतीने भाविकचं चालणं हे महत्वाचं आहे. आणखी गोड व्यक्तिमत्व सुधीरजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि या गोड व्यक्तिमत्वांना देखील विनंती करतो, या पण मुख्य मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. सुधीरजी पाटील साहेब 20 या अंकांवर धावगती आहे. हे षटक तितकंच महत्वाचं असेल. विराज पाटीलला आपण पाहत आहे. बदलले नियम. VGPL यंदाच्या सीझन 4 मध्ये 4 ऐवजी 5 गोलंदाज तुम्हाला काढायचे आहेत. म्हणजे कुठेतरी कर्णधाराची देखील परीक्षा आहे की त्या पद्धतीने त्याला मात्र गोलंदाज काढायचे आहेत. गती थोडीशी कमी केली होती. अगोदरच थोडीशी बाकली फिरून मोकळे झाले होते फलंदाज भाविक. थोडेसे सरप्राईज राहिले आणि चेंडूचा टप्पा जो थोडासा मागे खेचला होता जरूर आणि गती ती देखील कमी केली होती. असं वाटलं की चेंडू थोडासा थांबून आला आणि म्हणूनच चेंडू बॅटवर त्या पद्धतीने आला नाही आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे जिथून फील्ड केला जाईल डॉट बॉल. पाकअप दिले. सरळ चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये चांगली गोलंदाजी होते विराज पाटील कडनं देखील. या लेंथवर या लाईनवर ही गोलंदाजी पहा. थोडासा चेंडू कट होत असताना बाहेरच्या दिशेने सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 20 या अंकांवर धावफलक. बंधन आहे काय? बंधन तोडलं जाईल का? हा प्रश्नचिन्हच राहतोय आणि कुठल्याही गोलंदाजांच्या अगेन्स्ट आता त्या डॉमिनेशनने खेळताना पाहायला मिळाला नाही. त्यामागचं कारण मी म्हटलं की सुरुवातीचे फलंदाज जे निराशाजनक कामगिरी. आकाश तांडेलचं धावचित बाद होणं. रोहित चौधरी स्ट्रगलमध्ये सापडला. तदनंतर कुठेतरी दिलीप मेहरला चांगली सुरुवात करून द्यायची होती, ती सुरुवात मिळाली नाही. कोलवर लाईन. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाला. एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर अधोरेखित होईल आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 2-1. 21 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. प्रत्येक षटकागणिक अगदी म्हणू शकाल की प्रत्येकाने इकॉनॉमिकल गोलंदाजीच केले, ज्यामध्ये मी विशेष करून हरीचं कौतुक करेन ज्याने सुरुवात करून दिली. विराजने आतापर्यंत 3 धावा दिल्यात 5 चेंडू गणिक. पुन्हा एकदा खोलवर लेंथ हाताळली. कुठलाही पद्धतीने अगदी फुटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, परंतु फुटवर्क क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे. आता या फुटवर्कने जर तुम्हाला खेळायचं होतं तर कुठेतरी चेंडूपर्यंत जाणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं होतं. काय षटक राहिलं विराटचं पहा. परिपूर्ण हायलाइट दाखवली जाते. पहिला चेंडू जो थोडीशी गती कमी केली होती, तदनंतर बॅकअप दी लेन जी जास्तीत जास्त हाताळली गेली आणि तदनंतर कटरचा वापर हा चांगल्या पद्धतीने केला. जो आउट स्विंगर होता त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने. तदनंतर उजव्या हाताचा फलंदाज जसा आला तिथून खोलवर लेन जी चांगल्या पद्धतीने हाताळली आणि जास्तीत जास्त डॉट बॉल. टेनिस क्रिकेटच्या पटलावर कमी चेंडू तुमच्याकडे आहेत, म्हणजे 6 षटकांचा सामना म्हणायचा झाला तर थोडासा लांबवरचा आहे, परंतु जितके जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्ही खेळाल तितका मात्र तुम्ही अगदी स्पर्धेमध्ये थोडंसं आणि मॅचमध्ये देखील थोडंसं मागे जाल. म्हणून डॉट बॉल खेळण्याऐवजी एखादी सिंगल आणि डबल धाव आलेली अधिकच चांगली. T20 मध्ये देखील आपण पाहताय ना की जितके जास्तीत जास्त डॉट बॉल जो संघ खेळतोय तो संघ पराभूत होतो. अगदी या मॅच मध्ये देखील ते पाहण्यासारखंच आहे, कारण की डॉट बॉलचं प्रमाण हे अधिक आहे. या षटकाकडे एक अगदी गोलंदाजी मार्कवर मयूर या गोलंदाजाला आपण पाहत आहे. आता 2 षटक इथून शिल्लक आहे. काय इथून प्रत्युत्तर देईल का आई जीवदानी इंटरप्राइजेस हा संघ, ही पाहण्यासारखी गोष्ट आहे. बॅकअप दिले. बॅकलिप तर वेगाने फिरते, परंतु चेंडू आणि बॅटचं कनेक्शन जे आतापर्यंत झालं नाहीये. भाविक आपल्या प्रयत्न तर जरूर करतायत, परंतु त्याला देखील ते कॉन्फिडन्स हवाय ना, तो एक फटका हवाय. आतापर्यंत भाविकचा खेळ जो आपण पाहत आहे, जवळजवळ भाविकने 8 चेंडू फेस केलेत आणि 2 धाब्यांवर तो खेळतोय. म्हणजेच ज्या खेळाडूकडनं जी अपेक्षा होती प्रेशरमध्ये तो देखील थोडासा मागे जातोय, परंतु अजूनही काही चेंडू आहेत त्या चेंडूकडे त्याला देखील तो प्रयत्न करावा लागणार आहे. ऐजुदान एंटरप्राइजेस संघ थोडासा चिंतेमध्ये जरूर आहे आणि चिंता नेहमीच चिते समान आहे, म्हणून तुम्हाला थोडंसं आता कुठेतरी आता प्रत्युत्तर द्यावं लागेल. तोच फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. स्ट्रगल जे परिपूर्ण जारी झालं होतं आणि भाविकला देखील आता परतावं लागेल.
तोच फटका पुन्हा एकदा परावर्तित करण्याचा मानस, परंतु यावेळेस बॅटला हळूवारपणे एज अँड टेकन, फलंदाज होईल बाद, गॉन. लग्न सराई फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमची डीबीएन लाईव्ह नेटवर्कची टीम देखील इव्हेंट कव्हर करतायत. एखाद्याला थिरकायला लावणारी ही रिदम आहे आणि थँक्यू सो मच पारस. ही रिदम लावल्याबद्दल 21 या अंकांवर धावगती, 4 धक्के आतापर्यंत बसलेत. यश वैती नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आणि हा फटका देखील फसेल. पहिल्यांदा प्रयत्न झाला एका फलंदाजाकडनं आणि तो प्रयत्न देखील फसला. केतनचा चांगला झेल, लॉंग ऑन मध्ये पकडले गेले, फलंदाज होईल बाद. साबणे यांनी या गाण्याचं डायरेक्शन केलंय आणि प्रथम व्हिडिओ सॉन्ग जो विशेष करून डायरेक्ट करत असताना सागर साबणे जे आमच्या समवेत आहेत आणि तेच गाणं डीजेच्या माध्यमानं वाचलं. आणि जर हे गाणं तुम्हाला पाहायचं असेल तर नोवा मराठी चॅनल यावर मात्र हे गाणं आहे. तिथे जाऊन आपण मात्र ते गाणं एन्जॉय करू शकता. आणि सागर तुझं देखील तितकंच कौतुक. 21 या अंकांवर धावगती. आतापर्यंत जी स्थिती जी मी म्हटलं ना सुरुवातीला नाजूक नाही तर आता पूर्ण गंभीर देखील झाले. धावसंख्या जाग्यावरच थांबले 21 या अंकांवर. ड्राईव्हचा फटका तर जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक स्थित आहेत. जवळजवळ डीप कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव आणि सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावगती 22 या अंकांवर हे धावफलक जदुरीकीत आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल, परिपूर्ण प्रत्येक गोलंदाजाने बेनिफिट दिलं या इनिंग मध्ये. आणि विथ द बॉलने आपण काय करू शकतो तर या मॅच मध्ये या सर्व काही गोष्टी समवेत घटित होत असताना खोलवर लेन प्रयत्न तर जरूर केले श्रेयसने, परंतु बीट होत असताना सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे काय गोलंदाजी आहे, परिपूर्ण पकडून ठेवले आणि ही गोलंदाजी आता म्हणावी लागेल. हवाय त्याची पूर्तता आपण करावयाची आहे. पहा कशा पद्धतीने कृतिका एंटरप्राइजेस कडनं ही गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाली. अरे वैतीचं मी कौतुकच करेन. 2 षटकं हाताळली, 10 धावा दिल्या, 2 मूल्यवान विकेट, इकॉनॉमी 5. तदनंतर रोहित मेहरचं 1 षटक 7 धावेंचं राहिलं. तदनंतर विराज पाटीलला आपण पाहिलं 1 षटकमध्ये 3 धावा आणि मागचं षटक मयूर पाटील अतिशय सुरेख, फक्त आणि फक्त 1 सिंगल धाव आणि ज्यामध्ये 2 महत्वाचे विकेट. आता हे स्लॉग ओव्हरची जिम्मेदारी स्वतः संघमालक किसन पाटील याला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. सर्वांचा उपयोग जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षण होईल केतन आहेत लॉंगर मध्ये. दुसरी धाव घेण्याची मानसिकता दर्शवली गेले. फेकी थोडीशी स्वेर जरूर झाली होती, परंतु बॅकअप येते लवकरात लवकर. हे बॅकअप 2 धावाच्या आतापर्यंत स्कोर कार्डवर इथून अर्जित होतात आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. काय गोलंदाजी राहिल्या अप्रतिम. गती थोडीशी यावेळेस कमी केली. फ्लाइट डिलिव्हरी, जेव्हा जेव्हा चेंडूला तुम्ही हवा द्याल ना, काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत होईल आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. फ्लाइट दिली गेली, हलकंसं व्हेरिएशन जे किसन पाटीलच्या माध्यमानं सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळाली डॉट बॉल.
खेचून मारायचं होतं. बीट होत असताना आणखी धक्का जाण्याची दाट शक्यता डेफिनेटली. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटवर विकेट जात आहेत आणि आता म्हणावं लागेल की कुठेतरी आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाची गाडी रुळावरनं खाली उतरत असताना एका मागोमाग एक फलंदाज डॉट बॉलचं प्रमाण अधिकाधिक आणखी एक विकेट गॉन. सहा धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने प्रशांत गुवारी. खोलवर लेंथ आहे. खोदून तर काढले श्रेयसने या चेंडूला, परंतु तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही. आता ह्या महत्वाच्या धावा आहेत. धावा आतापर्यंत बनत नव्हत्या म्हणून कृतिका एंटरप्राइजेस संघ देखील म्हणतोय की थोडीशी आमच्याकडनं. एका मागोमाग एक अगदी आपण पाहताय चुक्या घटित होत असताना एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथीकडे आणि तोपर्यंत आपण पाहताय 4 धावा ज्या निश्चित स्वरूपाने कंप्लीट केल्या जातात. या 4च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. थोडेसे नाखुश आहेत किसन, कारण की हा फट्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायचे होते. एक्स्ट्रा स्वरूपाने धावा तुम्ही बहाल करू शकत नाही. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन किती आहे तर डीपमध्ये चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 30 या अंकांवर. हे धावफलक शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 30 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर जादोरेखित आहेत. असं वाटलं मैदानावर उतरले जरूर आई जीवदानी एंटरप्राइजेस संघ, परंतु शस्त्र आणायचे विसरले की काय, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. जरूर बाबला राऊत अगदी नाखुश असतील, कारण की ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स झाला अधिकाधिक धावसंख्या एवढं महत्वाची भूमिका होती आणि ती धावसंख्या खुंटली आणि परिपूर्ण अगदी गोलंदाजी जी झाली ना ती बंदिस्तच झाली. काय अप्रतिम पद्धतीचा परफॉर्मन्स टीम कृतिका एंटरप्राइजेस. आजच्या रजनीतील सर्वाधिक कमी धावसंख्या 30 या अंकांवर स्कोर काढाय. अर्थातच विजयी होण्याकरिता कृतिका एंटरप्राइजेस या संघाला त्यावेळेस असंच म्हणावं लागेल की रन बॉल पेक्षा अगदी धावा कमी आहेत. 36 चेंडू 31 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागणार आहे. हा पाठलाग यशस्वीरितेने होईल की नाही तो देखील पाहावे. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत, जिथे टीम जाणता राजा खार्डी आणि श्रीराम कसराळी हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहे. चला टॉसच्या दिशेने दोन्ही संघ आपण मार्गस्थ व्हा आणि तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी. बोलूयात आपण पारसकडे, घेऊया एक सुमधुर गीत. चला यानंतरच्या टॉससाठी दोन्ही कर्णधार या जाणता राजा आणि श्रीराम कसराळी. त्याच्या अगोदर कृतिका एंटरप्राइजेस त्यांचा बॉलिंग समरी कशा पद्धतीची राहिली आपण थोड्या वेळापूर्वी पाहिली. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला इन टर्म्स ऑफ बॉलिंग, इन टर्म्स ऑफ फिल्डिंग, आणि त्यामुळे लो स्कोरिंग मॅचकडे हा सामना जाताना आपल्याला नकलीत पाहायला मिळतं. वॅगन व्हील सुद्धा थोड्या वेळापूर्वी बघायला मिळालाय. कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त धावा बनल्या गेल्यात, म्हणजे ज्या काही धावा बनल्यात त्याच्यामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणत्या क्षेत्राचं होतं ते सुद्धा आपण पाहिलं. चला दोन कर्णधार या लवकर टॉसला. जाणता राजा खार्डी आणि श्रीराम कसराळी.
चला एबी यांना विनंती करतोय आपण जॉईंट व्हायचंय. टॉसच्या दिशेने आपल्या शुभ स्थानी केला जाईल टॉस. श्रीराम कसराळी या चंद्रकांतची भोईर चंदू यांना आपण पाहताय आणि तदनंतर जयेश आहेत आमच्या समवेत. आज विशेष करून ही स्पर्धा नव्हेच तर वैतरणा परिसरातील वर्ल्ड कप हा नेहमीच संबोधतो आपण आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण एकवटलोय. एबी आहे त्यांच्या आमच्या समवेत आणि त्यांच्या शुभ स्थानी केला जाईल टॉस. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. दोन्ही संघाने बी शुभेच्छा देत आहेत. चंद्रकांतची भोईर कॉल करतायत. टेल असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. एबी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. चंद्रकांतची भोईर पहिला सामना त्या पद्धतीने अगदी कन्व्हिन्सिंग नव्हता परंतु प्रयत्न खूप छान झाले तुमच्या पद्धतीने. ही मॅच फार महत्वाची असेल. संघाला काय म्हणाल? संघाला म्हणून संघ माझा चांगलाच आहे. बॉलर पण खूप साथ देतात. या मॅचला मी खूप पेटलो. ज्या पद्धतीने मी तर म्हणेन की या स्पर्धेची वाट प्रत्येक जण बघत असतो. स्पर्धा होईल की नाही हा एक प्रश्नचिन्ह होता सुरुवातीला परंतु स्पर्धा सुरू झालाय. कसं वाटतं यंदाचं आयोजन? नाही मी तर सत्यवानला हे देईन का सत्यवानने खूप मेहनत घेतली आणि मी त्याला विचारलं मॅच होईल का? बोलते मॅच आपण करू. मी सत्यवानचाच आभार मानतो की भरपूर त्याने मेहनत घेतली आणि मॅच बनवली. पहा ही स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये थोडीशी लेट जरूर झालाय परंतु पुढच्या वर्षामध्ये अधिकाधिक लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न जरूर असेल. म्हणून बाकीच्यांचं सहकार्य किती महत्वाचं असेल? नाही सहकार्य तर पाहिजेच. सहकार्याशिवाय मॅच नाही होऊ शकत आणि मधली जी पोरं खेळतात त्यांनी सहकार्य करायलाच पाहिजे आणि आपली वैतरणाचं नाव पुढे न्यायलाच पाहिजे. डेफिनेटली आणि प्रत्येकाने पुढाकार घेऊनच स्पर्धा यशस्वी होईल. शुभेच्छा असेल माझ्याकडनं देखील. जयेश यांच्या समवेत आपण वळतोय कारण की लो स्कोर देखील आहेत अगदी ऑनगोईंग मॅचमध्ये. ही मॅच आपण पाहिली असेल की गोलंदाजी होते मध्यरात्री उलटले जवळजवळ 3 वाजेच्या सुमारास आहेत. आता टार्गेट हे तुम्हाला काय ठेवायचं आहे समोरच्या संघाला? 55 ते 60. पहिल्या मॅचमध्ये काही मिस्टेक झाल्यात का ज्या सुधारण्याचा या मॅचमध्ये प्रयत्न असेल? आमची फर्स्टच मॅच आहे. आणि पहिलीच मॅच तुम्ही खेळणार आहेत कारण की या मॅचमध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला लावाव्या लागते कारण की सुरुवात तुम्हाला महत्त्वाची करून द्यावी लागेल. पहा गणेशपुरीमध्ये तुमचा संघ क्वालिफाय झालाय त्याबद्दल थोडक्यात सांगायचं कशा पद्धतीने परफॉर्मन्स तुमचा राहिला. एक युनिटी म्हणून तुम्ही खेळले त्या स्पर्धेमध्ये. आज वैतरणा विभागातील खेळाडू नसून तो एक चांगल्या पातळीवर देखील खेळू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल बोलायचं आहे. मी प्रथम गुड्डू याचं कौतुक करेन ज्या पद्धतीने विश्वास ठेवला कारण की 15,000 आणि 12,000 टाकणं खाऊ गोष्ट नाही आणि त्याने सातत्याने आम्हावर विश्वास ठेवला आणि तिथे आम्ही साध्य करून दाखवलं. आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही खेळणार आहेत त्या दिशेने जाऊन त्याकरिता देखील माझ्याकडनं शुभेच्छा. सो टॉसचे अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचले. श्रीराम कसराळी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळत आपण भरतजी मोरे सर यांच्याकडे आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कृतिका एंटरप्राइजेस ओ यावेळेला पायावरचा चेंडू हुक केलं. सी बारे का पार षटकार. कृतिका एंटरप्राइजेस वर्सेस आई जुदानी एंटरप्राइजेस. सगळे थकलेत पण आमचा डीजे मास्टर काय थकत नाही. त्याला नवीन नवीन गाणी सुचतात आणि ते वेगळं लॉजिक आहे. 2 षटकार आलेत. पारस पुन्हा एकदा यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. बघा एक चेंडू षटकार तर दुसरा चांगला कमबॅक करणार आहे पण मागील षटकाराच्या अगोदर 2 डॉट बॉल आले होते. 5 चेंडू आणि 12 धावा झाल्यात पहिल्या इनिंगचा खेळ. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. लास्ट बॉल पुन्हा एकदा बीट केलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघून गेला. पंच दंडित करत असताना वाईट. प्रशांत दिशाहीन तर गोलंदाजीमध्ये दिसून येते. एक लूज करी मॅच म्हणजे आज पहिली मॅच झाली तेव्हापासून कोणताही असा सामना नाहीये की 6 षटकांच्या अगोदर संपलाय. कदाचित हा सामना त्या 6 षटकांच्या अगोदर संपताना बघायला मिळू शकतो. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. यावेळेला पुल केलंय पाठवलंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपला जेल. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागतंय मयूरला. गॉन.
विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मागील मॅचमध्ये विराजचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. भाविक त्यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. 30 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. केतनकडे स्ट्राईक असेल. फटका फसला. पुन्हा एकदा चेंडू यावेळेला सर्कलच्या आतमध्ये थांबेल. कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही आलाय. एकदा येताना पाहायला मिळते. केतन पाटील आणि विराज पाटील ही जोडी मैदानात आहे. 29-17 हे इक्वेशन आहे आणि या इक्वेशन मधून या मॅच मध्ये परत येण्यासाठी प्रयत्न पुरेपूर होत आहेत. आईजुदान एंटरप्राइजेस कसराळी कॅप्टन बहुत विकेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळाली. एकदा पुन्हा एकदा धावून कंप्लीट. सामना सहज आहे. कोणत्याही प्रकारे अडचण येणं असं काही चित्र दिसत नाहीये. गोलंदाजांना थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट टाकावे लागणार आहेत. त्यावरचा चेंडू ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येतोय. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतात आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. उद्या दुसरा, परवा तिसरा, त्यानंतर ही 4 दिवसीय स्पर्धा. पायातला बॉल आणि पायातल्या बॉलला फक्त दिशा देत असताना टोलावलं. बॉटम हँडला सुंदर रीतीने वापरला आणि चेंडू सरळ निघून गेला. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. गुडलेन स्पॉटरच्या चेंडूला लवकर पिक केला आणि त्यानंतर गतीला वापरत असताना चेंडूला पाठवलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. आता 10 धावांची गरज आहे. लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केतन करतात. हो, यावेळेला फटका बसला. इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू हवेमध्ये गेला दोघांच्या मध्ये. कारण हाताला लागून गोलंदाज चेंडू दडीवरती पडलाय. झेलची ती एक संधी होती ती सुद्धा मिस झाली. एक धाव मात्र धावून पूर्ण होते. बघा कशा पद्धतीने फटका खेळला तर वारंवार दाखवला जातो आमच्या द्वारे. फुल टॉस बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला भेदून सीमारेखा पार. चौकार. थर्ड अंपायर प्लीज. इट्स अ नो बॉल. बीमरचा हा नो बॉल आहे. नो +4 टोटल 5. यानंतर आता फ्री हिट असेल. क्लिअरली नो बॉल होता. फक्त 4 धावांची गरज आहे आणि 4 धावांची गरज असताना चेंडू सरळ निघून चाललाय. सीमारेखा पार. विजयी षटकार. सामना संपला. सामना जिंकला कृतिका एंटरप्राइजेस या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये आईजुदान एंटरप्राइजेस.
चला लगेच मैदानात दाखल व्हा. नेक्स्ट मॅचच्या 2 टीम. बॉल जो बाहेर गेला तो पाठवा. बॉल द्यायचा आहे. सामनावीराचा मानकरी. सामनावीरासाठी कॉन्ट्रीब्युशन कोणाचं जास्त होतं तर 2 विकेट ज्यानं घेतल्या, 1 धाव खर्ची केली आणि बॅटिंग करत असताना 2 उत्तुंग षटकार लगावले. कृतिका एंटरप्राइजेसचा मयूर पाटील ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच.